एवढं भगवान कृष्ण परमात्मा सांगणं झाला, धर्माला आनंद वाटला. धर्म मला एवढा मोठा महात्मा जर माझ्या यज्ञामध्ये जर जेवण केलं असेल तर देवा तुझ्या पाया पडतो, त्याची मला भेट करून दे. कसा आहे मी बघतो. मागे धर्माचा धरुणी हस्ता वेगे दोघे बाहेर येता तो रूप पालटून व्यास सुता वेगे व्यंचिता उचिष्टित शिते. एवढं धर्माचं बोलणं ऐकल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्मा धर्मराजाचा हात धरले आणि कुठे आले? आपले यज्ञ मंडपाच्या बाहेर आले. श्री यज्ञ मंडपाच्या बाहेर धर्मादे कहा व्यासपुत्र महाराज सुकायकता धर्मे दावो निसंगय चरण धरिले. यज्ञ मंडपाच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी मुष्ट्या पत्रेवाळीच्या ठिकाणी पोपटाच्या वेशामध्ये या ठिकाणी प्रसाद घेत होती. कुणाची मुलगा आहे? व्यासो नारायणाचा मुलगा शुक योगेंद्र आहे. आणि त्यावेळेस धर्मराजाला म्हणायला लागले, ते पोपट आहे ना, ते पोपट नाही आणि शुक योगेंद्र आहे. शुक मागे पाहे परतोन तो उभा देखिला जन्मोहन दोघास झाले आलिंगन प्रेमे करुणी सत्तर. ज्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा दाखल्यानंतर शुक योगेंद्र मागे फिरून बघितले. मागे फिरून बघितल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याची नजर शुकावर आणि शुकाची नजर भगवंतावर त्या ठिकाणी नजर झाली. शुकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगवंताकडे बघून काय जी धर्मास घडला धर्मी शुकाचा हात धरला मग मंडपात आणून बैसविला सिंहासनी सुवर्णाचे. आनंद वाटला. बरं त्यावेळेस धर्मराजा साहित्याने धर्मपुत्राच्या शुकाच्या पाय घातला, शुकाचा हात धरला आणि शुक योगेंद्राला धर्म सभा मंडपामध्ये येऊन उच्च आसनावर बसवायला. आनंद वाटला. त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा धर्माच्या हाती शुकाची पूजा करायला लागले. एक वर्षाचं यज्ञ पूर्ण झालं पण तिथला 16,000 तोंडाच्या शेषाला सुद्धा वर्णन करता येईल. निरोपी धर्मादे आहे रार्पी समजताते सकल बैसवनिमय सभेते तेथीची कौतुके दाखवावी. भीष्माच्या